नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसह तुमच्यासोबत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील ओळख थोरांची हा पाठ आज आपण पाहणार आहोत। या पाठात 2 भाग असून यातील पहिल्या भागामध्ये आपण खाशाबा जाधव यांची माहिती पाहणार आहोत आणि या पाठाचे लेखक आहे संजय दुधाणे। लेखकाचा आता थोडक्यात परिचय पाहूया। संजय दुधाणे यांचा जन्म 23 मार्च 1976 सालचा आहे। लहानपणापासून त्यांना खेळाची आवड होती। एक क्रीडा शिक्षक, एक उत्कृष्ट पत्रकार असलेल्या संजय दुधाणे सरांनी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, ध्रुवतारा सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद, अजिंक्य तारा, फ्लाइंग शिख मिल्खा सिंग, वाटचाल एशियाडची, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडा पर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहे। ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव या पाठ्यपुस्तकातून हा उतारा घेतला आहे। सातारा जिल्ह्यातील कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव। या गावातील पुतळाबाई आणि दादासाहेब जाधव यांचा खाशाबा हा मुलगा। खाशाबांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी झाला। अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिकवीर झाला। खाशाबांचे आजोबा हे एक उत्तम कुस्तीपटू होते, तसेच त्यांचे वडील सुद्धा ख्यातनाम पैलवान होते। तरुणपणामध्ये अनेक आखाड्यांमध्ये त्यांनी कुस्त्या गाजवलेल्या होत्या। ते कुस्ती खेळाचे वस्ताद होते। वयाच्या 5व्या वर्षापासून ते खाशाबांना कुस्तीचे धडे देऊ लागले। अशा प्रकारे वडिलांच्या तालमीतच खाशाबांच्या कुस्तीचा श्री गणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले। वडिलांकडून कुस्तीचे शिक्षण घेत असताना प्रतिस्पर्धी मल्लास कसे हरवायचे, त्याची मान कशी पकडायची, पट कसा काढायचा इत्यादीचे धडे खाशाबांनी वडिलांकडून शिकून घेतले। त्या काळात उरूस आणि जत्रा यामध्ये आखाडे भरत असत आणि आजही गावागावांमध्ये आखाडे भरवले जातात आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते। वडिलांकडून कुस्तीच्या बारीक सारीक गोष्टी खाशाबांनी शिकल्या। याचा फायदा त्यांना भविष्यात तर झालाच, पण वयाच्या 8व्या वर्षी खाशाबांनी त्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला अवघ्या 2 मिनिटांमध्ये जमिनीवर लोळवले आणि कुस्ती स्पर्धा जिंकली। खाशाबांचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला। त्यांच्या गोळेश्वर या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर कॉलेज होते। सकाळची शाळा असल्याने शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे आणि अंधार पडण्याआधी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे। पळत जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला। पायात चप्पलसुद्धा नव्हती, त्यामुळे अनवाणी पायाने धावल्यामुळे त्यांचे पाय काटक बनले। पावसाळ्यात झाडाझुडपातून गुडघ्यापर्यंतचा चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली। पुढे त्यांनी ऑलिम्पिकसाठी तयारी करण्यास सुरुवात केली। 1952 साली जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे पार पडला। तेथे खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवून दिले। ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला मिळालेले हे पहिले पदक होते। त्यांच्या मेहनतीमुळे भारताचे नाव मोठे झाले होते। भारतात परतल्यावर खाशाबांचे जंगी स्वागत करण्यात आले। कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खाशाबांच्या स्वागतासाठी 151 बैलगाड्या, हजारो लोक ढोल ताशाच्या गजरामध्ये उपस्थित होते। त्यांचे गाव ते महादेव मंदिर असा संपूर्ण परिसर व्यापून गेलेला होता। हे अंतर पायी चालण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतात, पण हेच अंतर पार करण्यासाठी त्यांना 7 तास लागले होते। एवढी मिरवणूक काढली गेली होती।
कराड तालुक्यातील घोळेश्वर हे कुठेतरी लपलेले छोटेसे गाव भारताच्या नकाशावर आज ठळकपणे दिसू लागले होते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या या घोळेश्वर गावची जगभर प्रसिद्धी झाली होती. खाशाबांच्या यशात त्यांना त्यांचे वडील, शाळेतील शिक्षक, त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई इत्यादींनी त्यांना खूप सहकार्य केले. पुढे खाशाबा जाधव हे 1955मध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सब इन्स्पेक्टर या पदावर रुजू झाले. तसेच राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम पाहू लागले. पोलीस खात्यात 27 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या पदावरून ते निवृत्त झाले. अशा प्रकारे खाशाबांनी कुस्तीसारख्या खेळाला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम केले. पुढे अनेक कुस्तीपट्टूंसाठी ते मार्गदर्शक व प्रेरक ठरले. मुलांनो, या ठिकाणी आपला या पाठातील भाग 1 संपत आहे. पाठ्यपुस्तकातील माहिती व्यतिरिक्त खाशाबांच्या जीवनाविषयी अतिरिक्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या पाठाच्या दुसऱ्या भागातसुद्धा अशा थोर व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेणार आहोत. तेव्हा दुसरा भागसुद्धा नक्की पहा. धन्यवाद.